जालना में एक सनसनीखेज घटना सामने आई है, जहां ओबीसी नेता नवनाथ वाघमारे की स्कॉर्पियो गाड़ी को रात के अंधेरे में जलाने की कोशिश की गई। घटना नीलम नगर क्षेत्र की है, जहां एक अज्ञात व्यक्ति ने पेट्रोल डालकर गाड़ी में आग लगाने की कोशिश की। हालांकि स्थानीय लोगों ने समय रहते आग पर काबू पाया, जिससे बड़ा हादसा टल गया, लेकिन गाड़ी को काफी नुकसान हुआ है। घटना की सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और सीसीटीवी फुटेज की जांच शुरू कर दी। फुटेज में एक संदिग्ध व्यक्ति दिखाई दे रहा है। इस घटना को लेकर नवनाथ वाघमारे ने तीखी प्रतिक्रिया दी है। उनका कहना है कि यह जरांगे समर्थकों का षड्यंत्र है और अगर कल से जरांगे समर्थकों की गाड़ियां जलती है तो कोई आश्चर्य नहीं होना चाहिए। उन्होंने मनोज जरांगे, शरद पवार, अजित पवार, रोहित पवार और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर गंभीर आरोप लगाते हुए उनके खिलाफ एफआईआर दर्ज करने की मांग की है। पुलिस ने मामला दर्ज कर लिया और आरोपी की तलाश जारी है। खरं तर हा जरांगे समर्थकांचा कट असायला पाहिजे, कारण मी जरांगे असेल, शरद पवारांच्या विरोधात असेल, कारण की सत्य बोलणाऱ्याच्या विरोधात असे कृत्य होत असतात। शरद पवार असतील, अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, ह्या समर्थकांचा आणि विशेषतः मनोज जरांगे, बिंडोक असणारा जरांगेचे असे समर्थक या राज्यामध्ये अनेक खपावलेले आहेत आणि यांच्या माध्यमातून हे कृत्य झाले। कारण की माझी गाडी गेल्या म्हणजे काल म्हणजे दुपारी 5 वाजल्यापासून तर आजपर्यंत अक्षरशः बंद असून झाकून ठेवलेली होती। मी आज दौऱ्यावर असताना सुद्धा माझ्या गाडीमध्ये गेलो नव्हतो, दुसऱ्या गाडीमध्ये होतो आणि ही गाडी काल 5 वाजल्यापासून इथे उभी होती। अचानक मी म्हणजे त्याच्या अगोदर 15 मिनिटापूर्वी इथून वॉकिंगला येऊन गेलो। जेवण केल्याच्या नंतर 2-5 माणूस चलत, त्या टायमिंगमध्ये मी येऊन चालून येऊन गेलो। त्या टायमिंगला इथं कोणी नव्हतं आणि त्यानंतर गाडी चितल्याचा इथं कलमा झाला। कॉलनीमधील सगळ्यांनी आवाज दिला आणि त्यानंतर बाहेर मी आलो तर माझ्या गाडीचं सगळं कव्हर वगैरे जळत आलं होतं आणि यामध्ये समोरून पाहिलं तर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केलाय। हे बघा, माझी गाडी जाळल्याने मला काही फरक पडत नाही। मी काही जरांगेसारखा भिकारचोट नाही, मी जमीनदाराचं लेकरू आहे आणि मी ओबीसीचा आवाज कधी दबून देणार नाही। ओबीसीसाठी लढत राहणार। माझी गाडी जाळल्याने माझा आवाज बंद होणार नाही। माझी शरद पवारांना माझी सूचना आहे, माझी अजित पवार असतील, माझी एकनाथ शिंदे आणि म्हणजे पिसाळलेला कुत्रा जरांगेला सुद्धा माझी सूचना आहे, माझी गाडी जाळल्याने मला काही फरक पडत नाही। अशा गाड्या मी पुन्हा घेईल मी, कारण की मी जमीनदाराच लेकरू, माझा बाप मला गाडी घेऊन देईल, माझे वडील मला गाडी घेऊन देतील, परंतु असे कृत्य करणं योग्य नाही। आमच्या लोकांनी जर ठरवलं तर जरांगेच्या गाड्या जाळायच्या आणि जरांगेचे घरं जाळायचे तर चालेल का? परंतु आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारे आहोत। आम्ही कुठलंही चुकीचं कृत्य करत नाहीत। आम्ही संविधानानुसार आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे आहोत। परंतु ही जर झुंडशाही निर्माण होत असेल तर ओबीसी सुद्धा अशा गोष्टी करू शकते ना। परंतु आम्ही आमच्या ओबीसी बांधवांना, ओबीसी कार्यकर्त्यांना, ओबीसी पदाधिकाऱ्यांना आम्ही कुठल्याही गोष्टी अशा करून देत नाहीत, निर्बंध लावण्याचं काम करतो। परंतु जरांगेला आमची सूचना आहे, तुम्ही जर अशी दादागिरी आणि आमच्या गाड्या जाळण्याचा पर्यंत उभ्या गाड्या जर जाळत असेल तर आम्ही तुमच्या सुद्धा गाड्या आमच्या कार्यकर्त्यांनी जाळल्या तर मग तुम्ही आश्चर्य मानू नका। त्यामुळे तुम्ही असे चुकीचे कृत्य करू नका। माझी प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला विनंती की हा गुन्हा जरांगेच्या नावाने दाखल झाला पाहिजे। हा गुन्हा शरद पवारांच्या नावाने, शामळा रोहित पवारांच्या नावाने, अजित पवारांच्या नावाने, एकनाथ शिंदेच्या नावाने गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण की माझी गाडी, मी ह्या लोकांच्या विरोधात बोलतोय आणि सत्य बोलतोय, जो ओबीसींची बाजू घेऊन बोलतोय, ओबीसींचं अस्तित्व टिकवण्यासाठी बोलतोय, म्हणून यांनी हा केलेला कटकार असणार नाही। परंतु माझी गाड्याने, मला गाडी जाळल्याने मला काही फरक पडत नाही। मी लढत राहणार, मी बोलत राहणार।